2-3 वेळ तिला उलट्या झाल्या आणि सकाळी पण तब्येत खूपच म्हणजे बरंच वाटत नव्हतं तिला. तर सकाळी पण नाश्ता दिला तिला, म्हणजे शिरा बनवला. शिरा दिल्यानंतर औषध दिलं, ते पण सगळं. हॅलो सर्वांना, परत एकदा माझ्या चॅनलवरचे सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि झाली आहे संध्याकाळ, आता 6 वाजून गेलेत आणि आमच्या वैभूला खूपच बरं वाटत नाही. जे रात्री संध्याकाळी ना तिला म्हणजे मिस्टर दाखवून आले दवाखान्यामध्ये आणि रात्री खूपच म्हणजे उलट्या कंटिन्यू होत होत्या. म्हणजे जेवण दिलं तिला, भरवलं मिस्टरने रात्री, कारण मी बाबूला घेऊन होते. बाबू पण त्रास देत होता त्याच्यामुळं. तर मी त्याच्याकडे बघत होते, त्यांना म्हटलं की तुम्ही भरवा. तर मग ते भरवत होते, तिला भरवलं त्यांनी थोडा वेळ आणि उलट्या करायला लागले. ते उलट्या केल्या, सगळे जेवलेलं होतं ते सगळं काढून टाकलं तिने. औषध दिलं तापाचं, उलटीचं नव्हतं दिलं, फक्त तापाचं, खोकल्याचं आणि अँटीबायोटिक दिलं, पावडरचं औषध ते दिलं औषध. आणि ते सगळं परत काढलं. म्हणजे 2-3 वेळ तिला उलट्या झाल्या आणि सकाळी पण तब्येत खूपच म्हणजे बरंच वाटत नव्हतं तिला. तर सकाळी पण नाश्ता दिला तिला, म्हणजे शिरा बनवला. शिरा दिल्यानंतर औषध दिलं, ते पण सगळं वरती आलं. आणि मग मिस्टरनं म्हटलं की तुम्ही जा. ती झोपलेली, तिला कंटिन्यू घड्या घालत होते कपाळावर. ते त्यांना म्हटलं की जा दवाखान्यात, आणि तिचं औषध आणलं त्यांनी आणि मग ते दिलं. डॉक्टर म्हटलं की म्हणजे ते खाण्याच्या आधीच द्यायचं असते. मग ते तिला काहीच भरवलं नव्हतं, तर मी तिला औषध दिलं उलटीचं. आणि त्यानंतर मग अर्ध्या तासाने मग तिला भरवलं, भाकरी भरवली तिला. तर तिने खाल्ली व्यवस्थित आणि मग झोपली. ती झोपले तर अजून उठले नाही आहे, कारण तिला आराम पडला. आणि काय माहीत अचानक तब्येत बिघडल्याने आता सध्या ना व्हायरल इन्फेक्शन भरपूर चालू आहे. दवाखान्यामध्ये गेलं ना खूप गर्दी असते दवाखान्यामध्ये. तर इथे आमचा बाबू खेळतो आहे बघा, इथे मस्ती चालू आहे. असं येऊन उभा राहतो फळीच्या इथं. आणि मिस्टर चाललेत देवळामध्ये, चाललेत मंदिरात चाललेत. हां, मंदिरमध्ये, देऊळ मंदिर एकच झालं ना. तर मस्ती चालली आमच्या बबडीची. तर आता जाते ते मंदिरमध्ये. वैभू झोपले अजून, ते झोपले तर बघू. आता हे मिस्टर आल्याच्या नंतरच काम करून घेते, कारण बाबू का आमचा काम करून देत नाही मला. आणि खूप टेन्शन येतं घरामध्ये कोण आजारी असलं ना, लहान मूल वगैरे, खूप टेन्शन येतं. काय सांगायचं, टेन्शन सगळ्यांनाच असतं. असं वातावरण केलं आहे पावसाने, बघा कसं पावसाने बघा सगळीकडं काळोख केलं आहे. दुपारी आधीमध्ये ऊन पाडतो आणि मध्येच असं करतो. पाऊस काय पडत नाही, पण असं वातावरण कंटिन्यू ठेवतो. तर सगळी कामं आवरली, जेवण वगैरे. सकाळपासून आराम नाही आहे. सकाळी उठल्यापासून वैभूची तब्येत बिघडलेली आहे, त्याच्यामुळे तिच्या मागं दोघं पण, त्याच्यात बाबूकडे पण लक्ष द्यायला लागते, त्याला खाऊ भरवायला लागते. एक ते लहान आहे, त्याला अजून कळत नाही. ते पण रडत राहतो, त्याला घेऊन करायला लागतं सगळी कामं. ते त्यानंतर मिस्टरने घेतलं, तिला औषध वगैरे दिलं, ते झोपले. त्यानंतर मिस्टरने त्याला घेतलं आणि मग मी सगळी कामं आवरली, भांडी कपडे वगैरे सगळं केलं. थोडा आराम केला, तो पण झोपला थोडा. मग अशा आत्ताच झोपून उठला, अर्धा 1 तास झोपला तो. तुला अर्धा 1 तास झोपलेला म्हणून डॅमेज झालाय. तर आता बनवते जेवण, परत संध्याकाळचे जेवण बनवायचं आहे. आणि वैभव झोपले, तिला पण आता उठवते, कारण भरपूर वेळ झाला ती झोपले. खूप टेन्शन येतं आजारी कोण असल्यावर. माझं ना मनच लागत नाही. आज दिवस कसा गेला आहे माझं मलाच माहीत नाही. दिवसभर नुसती कामामध्ये व्यस्त, कामच उरकत नाही घरातली. एका बाजूला डोक्यात टेन्शन मुलांचं, एका बाजूला कामं करायचे, सगळ्या गोष्टी. असं डोकं ना पूर्ण मॅड झालं, काहीच कळत नाही. काय करतोय तू, करायला लागलाय तू? काय चाललंय तुझं? कसं बघतोय बघा, बाहेर यायचं असतंय त्याला. काय तुझी दीदी कुठे, दीदी कुठे? बाबू बाय 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 बाबू. काय करतोय? काय होतंय, काय होतंय रे?
हे शनी काय होते हां दे जरा 2 मिनिट बोलतो मी. काय बोलताय तुम्ही? चालेत मंदिरमध्ये. सकाळी काय जमलं नाही कारण वैभूच्याच मागं होतो सकाळपासून. आता चालले ते. आज सोमवार आहे ना त्याच्यामुळे. नमस्कार मित्रांनो. काय चाललंय तुमचं? बरे आहात ना? ठीक आहे. हे बघा आशू इथे काय करते आशू? हां काय नाही, आता जेवण बनवायचं टेन्शन भरपूर आहे. आमची वैभूला बरं वाटत नाही आहे. तिला आता थोडंच जरा बरं वाटतंय, तरी ताप आहे तिच्या अंगामध्ये. झोपले ते औषध घेऊन. आता उठवते तिला. बाहेर बसले ना तर थंड वारा आहे एकदम. असं वातावरण केलं आहे पावसाने. पाऊस काय पडत नाही, मध्येच ऊन पडतोय. त्याच्यामुळे नाही का तब्येतीवर परिणाम होतोय, खास करून पोरांच्या तब्येतीवर परिणाम होतोय. आणि बरं नाही वाटत आताच. म्हणजे आता जरा थोडं बारक्याला बरं वाटतंय. नाही तर तो पण खोकला ताप वगैरे सगळं त्याला चालू होतं. आता वैभू उठत नाही. उठव ना. बाबूला सोड तिच्या. इथे झोपले वैभव आमची, उठत नाहीये. तिला औषधाचं रिॲक्शन आलं. हां बाबूला उठवायला सांग. उठा ए बाबू, ए आशू, वैभू. वैभू पोरगी किती यार. बरं वाटतंय ना? हां तुला काय बनवू? पेज खाणार तू? पेज खाणार? हां बनवू पेज तांदळाची? तू डाळ भात पण खात नाहीस, भाकरी पण खात नाहीस, मग पेज बनवते. हां बघू ताप बघू. आता कमी आहे ताप काय? हां तर पेज देते बनवून थोड्या वेळात आणि मग औषधं देते. हां माणसं ना. हां ए माझा राजा. ए वैभे उठून बस. तू वाटलंस तिथं टेकून बस. ह्याला त्याला टेकून बस अशी. हां टेकून बस. हां तशी बस टेकून. बरं वाटतंय ना खरंच? हां ताप उतरला हां माझ्या पिल्लूचा. आता तू बाहेरचं अजिबात काय खायचं नाही ना खाणार? प्रॉमिस. हां हे कशाने आजार आला माहिती आहे? बाहेरचं काहीच खायचं नाही. चॉकलेट नाही खायचं, गोड काहीच खायचं नाही. हां चहा पण प्यायचा नाही तू. हां चहा पण नाही प्यायचा. हां म्हणसो ना. फक्त जेवण खायचं घरातलं. डाळ भात भाकरी चपाती. हां भाजी चपाती. हां बाहेरचं काहीच खायचं नाही खाऊ. हां असं आजारी पडायला होतं मग. माहिती आहे ना किती त्रास होतो. नाही ना खाणार आता माझं पिल्लू? नाही ना खाणार. घरातलं जेवायचं. हां आता हुशार झाले आमचे बोलू नाही. आमची पिल्लू हुशार झाले. आता जेवण करणार आमची बुबू है ना. आता पेज बनवते मम्मा थोड्या वेळानं. आता पप्पा गेला मंदिरमध्ये. पप्पा आला ना की बाबूला बघेल. मी पटकन बनवते तुझ्यासाठी. हां पेज बनवते. पेज पिलीस ना की थोड्या वेळानं औषध देते. औषध पिऊन परत झोपायचं. हां आराम करायचं, नाही तर परत ताप येईल ना. आणि बाहेर वाऱ्यात नाही जायचं. हां तू टी शर्ट वगैरे काढून फिरतेस ना, तसं नाही करायचं. फुल कपडे घालायचे. हां कसं आता वारा चालू आहे ना त्याच्यामुळं. आणि शाळेत नाही जायचं थोडे दिवस. हां शाळेत नाही जायचं कारण कसं आहे परत तू आजारी आहे. परत तुझं परत दुसऱ्याला त्रास झाला तर परत म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको. हां दुसरी पण पोरं असतात ना, म्हणून शाळेत पण नाही जायचं. घरी राहायचं थोडे दिवस. हां 4-5 दिवस. बरं वाटलं का मी सोडेन. हां म्हणजे हुशार आहे ना पिलू. थोडे दिवस अभ्यास नको करू. हां आराम करत जा. बरं वाटतंय ना खरं? सकाळपासून माझी वैभू झोपलेली. रात्री खूपच त्रास झाला तिला. रात्री ताप लय वाढल्याने कसं मी पोरामध्ये होते, बारका पण झोपत नव्हता आणि ती वरती होती. मला कळलं नाही. सकाळी उठले तेव्हा तापाने फणफणलेली. औषध दिलं होतं रात्री तरी ताप चढला तिला. आता सकाळी औषध दिलं. आता जेवणाच्या आधी मी तुला उलटीचं औषध देते काय. उलटीचं औषध पण प्यायचं म्हणजे कसं जेवलेलं वरती येणार नाही. हां ते तापामुळं उलटी येते. हां ठीक आहे. चल बाय कर सर्वांना. हात जोड सगळ्यांना. हात जोड. बबलीची मस्ती चालू झाली. ह्याची मस्ती अशी कंटिन्यू चालू असते. ह्याच्या असं लक्ष द्यावं लागतं. आता वरती घेतलं आहे त्याला बेडवर, तर आता अशी मस्ती. बेडशीट टाकले मी. नवीन बेडशीट टाकले पिवळीवाली, धुवायला टाकले. छान दिसते ना वैभू? बेडशीट छान दिसते ना बेडवर? छान वाटतं नाही का. म्हणजे वेगवेगळ्या बेडशीट असल्यानं तर छान वाटतं बघायला पण आणि छान दिसतं. उठून दिसतात. तर आता
वैभवचे पप्पा गेलेत मंदिरमध्ये, तर आता आल्यावरती बाबूला घेतील आणि मग मी जेवण बनवते पटकन, कारण ह्याच्याकडे पण लक्ष द्यायला लागतं ना. वैभवला पण बरं वाटत नाही आहे. आता जरा ताप उतरला आहे, आम्हाला पण जरा बरं वाटतं आहे. सकाळी म्हणजे दोघांचं पण इतकं म्हणजे डेंजर हाल झालेले आहे ना माझे आणि मिस्टरांचे. म्हणजे ते पोरांचा हाल बघवत नाही, कोणत्या पण आईवडिलांना असलं तरी पोरांचा हाल बघवत ना आजारी असल्यावर. असं वाटतं की नको कोण आजारी पडायला, पण काय करणार, वातावरणच असं आहे ना, खूप डेंजर आहे. सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपल्या मुलांची पण तुमच्या काळजी घ्या, कारण खूप विचित्र चालू आहे सध्या. कधी पाऊस येतो आहे, कधी ऊन पडतं आहे, त्याच्यामुळे नाही का तब्येतीवर परिणाम होतो आहे त्याचा. तर चला भेटूया नंतर. आता गाडीत बसवलं आहे, आता गाडीत बसवलं आहे ह्या साहेबांना. हां, आता आम्ही कामं उरकून घेतो. हां चला, तुम्ही केली करा. हां तसं नाही करायचं, खाली टाकायचं नाही. कपडे घेतो आणि इकडे खाली टाकतो. सकाळी तसंच केलंस तू. भांडायला एक नंबर आहे, भांडतो नुसता, तोंडात नाही. खेळी करा. मम्माच्या हाती काम करायला. करते, कपडे पडलेत, जे वाळलेले कपडे वरती टाकलेले, संध्याकाळचे धुते ना ते कपडे घडी करून ठेवते. हा खोकला येतोय. हा पाणी देऊ. हा बा 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 तुला हाकी बाबा. पी सावकाश पी. बा 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 पी अजून पी. बा 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 बा. तिकडे कोण नाही आहे. काय झालं, खसका आला. जे कपडे वाळले ते घडी करून ठेवते पटापट. ते बाबूचे कपडे असेल बरं वाटेल ना माझ्या सोनाला. बा 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 बा. बाहेर वाळले कपडे, ते बाहेरचे वाळे थोडे दमट असतात, ते घरात टाकावे लागतात, मग ते घडी करून ठेवते. हे इकडे तिकडे काय नाही. त्याला मस्ती करायला लागला गाडीवर, फिरतो आता इकडे तिकडे. मस्तीखोर झाला बघला, खाली खेळतोय तो. पाऊस चालू झाला, पाऊस आला. संध्याकाळ झाली का वातावरण करतो. दिवसभर कुठे असतो काय माहिती, दिवसभर नसतो. संध्याकाळी झाली की येतो कुठे. हे वातावरण असं केलं ना त्याने काय सुधरत नाही, आजारी पडायला लागले सगळं. तसंच घडा करून ठेवते कपाटात. कपाट पण आवरायचं आहे, कपाट पण भरपूर दिवस आवडलं नाही, पसारा झाला नसता घरामध्ये. कपाट आवडायचं आहे. बायकांना अजिबात झोपत नाही. बायका झोपला की जरा बरं वाटतं, झोपला की बाकीची कामं करता येतात. वैभव तशी नव्हती लहानपणी, ती झोपली ना की मी पटापट जी कामं राहिलेली आहेत ती पटकन कामं आवरून घ्यायची मी. पण हा बारका झोपतच नाही, थोडं काय आवाज आला ना का पटकन उठतो. त्याचं म्हणतात ना कावळ्याची झोप, त्या प्रकारे त्याची झोप आहे. लगेच उठतो कसला आवाज आला, म्हणून कामं पण माझी होत नाही. भरपूर काय कामं करायची असतात, पण ती कामं राहून जातात. ती बरोबरची फक्त कामं असतात तीच होतात. म्हणजे सकाळ झाली की भांडी, कपडे आणि जेवण, ह्याच गोष्टी होतात, बाकीच्या गोष्टी होतच नाही. तर पटकन कपडे ठेवते आणि आता येतीलच मिस्टर. पाऊस आला, खुर्ची भिजली, आता थोड्या वेळाने घेतील आतमध्ये वाळून. तशी धुतली पण जाते खुर्ची, पावसात ठेवले मुद्दामून. हे बघा दिसत असेल पाऊस तुम्हाला. हे बघा किती मोठा पाऊस आला, खूप मोठा पाऊस आला. हो दिवसभर ऊन होतं, आधीमध्ये काळू करत होतं आणि आता असा आला पाऊस. म्हणजे काहीच कळत नाही ह्याचं काय चाललंय. त्याच्याने घरी पडायला लागले सगळे माणसं, आजारी पडायला लागले अशा पावसाने. पावसाचं गणितच कळत नाही आहे, पडतोय पाऊस सध्या. तर आता कपडे घडी केले, कपड्यांची घडी केली. आता बाकीचे काम आहेत. आमचा बाबू ते खेळतोय, माझे मोठे पिल्लू ते बसले. माझ्या मोठ्या पिल्लूला बरं वाटत नाही, माझी सोन्याला, माझी जिंकला, माझी बबली ती, त्याला वाटतं बाबू झाल्यापासून मला दुर्लक्ष करते. असं नाही रे, तुला त्याच्यापेक्षा मी तुला लय जपलंय मी खूप जपलंय. त्याला पण एवढं हे करत नाही मी त्याला, कळलं. आता लहान आहे म्हणून त्याच्याकडे बघावं लागतं. तू पण माझं पिल्लूच आहेस. हां तू पण माझे बबू आहेस. हां तू पण माझी बबू आहेस. तू त्याच्यापेक्षा खूप प्यालेस मला. माझी पिल्लू आहेस का. काय बोल आय लव्ह यू मम्मी, बोल आय लव्ह यू. तिला पण आय लव्ह यू टू. माझं पिल्लू ते माझी शिंटुकी, हे माझं दुसरं पिलो. हे लय डॅमेज झालंय पिलो, हे लय डॅमेज झालंय. हा मस्ती कोण झालं नुसता. कुठे जायचं हा नुसतं माझ्या मागं असते. हा किचनमध्ये जा, ते नशिबाची तिथे बॅरल आहे आणि भिंत तिथे जाऊन अटकतो असा. तिकडे जाता येत नाही. आला परत असं चालू असतं आमचं. चल बाय बाय कर बाबा, बाय कर बाबू, बाय कर, टाटा. हां पेज नाही खाल्ली, आता बिस्किट देते, कारण काहीच खात नाही. हे खाण्याच्या आधी औषध दिलं वॉमिटिंगचं, आणि आता औषध द्यायचं आहे तापाचं आणि खोकल्याचं औषध द्यायचं आहे. त्याच्यासाठी खाल्लं पाहिजे, अजिबात खायला मागं नाही आहे. थांब पाणी पियायचं नाही लगेच, खा जरा, पोटात जाऊ दे काहीतरी, थोडंसंच पी. खात नाहीस तू, औषधं कशी देऊ ना तुला.
बोला की काहीतरी. मित्रांनो आता वाजलेत 8. तर आता जेवण वगैरे झालंय आमचं दोघांचं. बघू काय म्हणजे बरं नाही वाटत आहे तिला. वैभवने बिस्किट खाल्लं. हा पेज नाही तिने. खाल्ली, बिस्किट खाल्लं फक्त. भरवलं. आता तिला औषध वगैरे दिलं. आता त्यांना दोघांना झोपवतो. तर चला मग आमचा व्हिडिओ आजचा इथेच थांबवतो. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करा. चला तर bye. चला बाय. बाय कर बाळा, बाय कर, बाय कर, बाय कर. तर चला.